नाशिक अजूनही तुडुंब पूरस्थिती कायम. घाटमाथ्यावर रेड अलर्ट तर मराठवाड्यात तुरळक. उशिरा आलेला मान्सून आता राज्यात बऱ्याच जिल्ह्यात सक्रिय झालाय. नाशिकला जोरदार पावसानं झोडपलंय तर पालघर जिल्ह्यातही अतिवृष्टी झाली आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यात काही जिल्ह्यात पुढचे 3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान विभागानं पुण्यातल्या घाट परिसरात रेड अलर्ट जारी केलाय तर नाशिक, सातारा या घाट परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट तर यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अमरावती आणि अकोल्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. मराठवाड्यात तुरळक आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जोरदार पावसानं काही जिल्ह्यात नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. पूर परिस्थितीची ही सध्याची स्थिती काय आहे पाहूया 10 दृश्य. नाशिक शहरासह उत्तर महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं. मुसळधार पावसामुळे इथं जनजीवन विस्कळीत झालंय. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून ऐतिहासिक रामकुंड परिसरासह अनेक मंदिरं पाण्याखाली गेली. प्रसिद्ध दुतोंड्या मारुती मंदिर परिसरात पुराचं पाणी वाढल्यानं मूर्ती पाण्याखाली गेली आहे. तर गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात 12 ते 14,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार विसर्ग 21,000 क्युसेकच्या पुढे गेला तर सराफ बाजारासह नदीकाठच्या सखल भागांमध्ये पुराचं पाणी शिरण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासन हाय अलर्टवर आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसानं जोर धरलाय. त्र्यंबकेश्वर परिसरात धुवाधार पाऊस बरसला. इथं 163 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसानं गंगा गोदावरी नदीपात्रात पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली. यामुळे नांदूर, माध्यमेश्वरसह परिसरातल्या अनेक धरणांमध्ये पाणीसाठा वाढलाय. गंगापूर धरण सुमारे 96% भरलंय. यामुळे नाशिककरांच्या पाणी टंचाईच्या चिंतेतून मोठा दिलासा मिळालाय. पण गोदावरीला आलेला पूर पाहता नदीकाठावरच्या दुकानदार आणि नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने निफाड तालुक्यातल्या चांदोळी गावात पुराचं पाणी शिरलं. गावातली अनेक घरं आणि दुकानं पाण्याखाली गेली. यामुळे पूरस्थिती गंभीर बनली आहे. रात्री उशिरा पाण्याची पातळी झपाट्यानं वाढल्यानं नागरिकांची मोठी धावपळ उडाली. त्यामुळे प्रशासनानं तातडीनं मदत कार्य सुरू केलंय. नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यात रिमझिम पाऊस बरसतो. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. इथं तब्बल 20 ते 22 दिवस पावसानं दडी मारल्यानं मका, सोयाबीन, बाजरी, भुईमूग, उडीद, मूग आणि भाजीपाल्यासह पिकं करपू लागली होती. मात्र आता सुरू असलेल्या संततधार रिमझिम पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली. यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे. असं असलं तरी विहिरी आणि बोअरवेलमधल्या पाण्याची पातळी अद्यापही वाढलेली नाही. इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भावली धरणानंतर आता भाम धरणही 100% भरलंय. यामुळे मराठवाड्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय. भाम धरण गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 18 दिवस उशिरानं भरलं. धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानंतर सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. मराठवाड्यासाठी ही समाधानाची बाब आहे. रायगड जिल्ह्यात जोरदार पावसानं भूस्खलनाच्या घटना घडल्या. पेण तालुक्यातल्या वरवणे गावात भूस्खलन झाल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 5 ते 7 जुलैच्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झालं. त्यात शेतकऱ्यांच्या कलमी आंब्याच्या बागा मातीखाली गाडल्या गेल्या. तर भात शेतीवर मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा साचल्यानं शेतीचं नुकसान झालंय. गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामातील शेती कामांना चांगलाच वेग आला. धान पिकाच्या रोवणीचं काम सध्या जोरात सुरू आहे. शेतीच्या मशागतीसह पेरणीच्या कामांना आता गती मिळतेय. गोंदिया हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकरी वर्गात समाधान आहे. शेती कामांमुळे रोजगार वाढल्याचं चित्र आहे. मुसळधार पावसामुळे कल्याणमध्ये वालधोनी परिसरातल्या एफ केबिनजवळ भुयारी मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेला. पुराच्या पाण्यात एक कार थेट नाल्यात गेल्याची घटना घडली. पाण्याच्या प्रवाहात कार नेणं हे चालकाचं धाडस त्याच्या अंगलट आलं. जोरदार पाण्याच्या प्रभावामुळे ही कार थेट नाल्यात पडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं. स्थानिक नागरिकांच्या मदतीनं बचाव कार्य करत कार आणि चालक दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आलं. पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं पवना धरण 95% भरलं. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये तसंच घाटमाथ्यावर पाऊस सुरू असल्यानं धरणातला पाणीसाठा झपाट्यानं वाढतोय. ही पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी नदीपात्रात 800 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलाय. पावसाचं प्रमाण आणि पाण्याची आवक पाहता हा विसर्ग 5000 क्युसेक पर्यंत वाढवला जाण्याची दाट शक्यता आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीला आलेल्या पुरानं शहराच्या अनेक सखल भागात पाणीच पाणी दिसून येत आहे.
ड्रोनच्या माध्यमातून पूर परिस्थितीची ही दृश्य समोर आली आहेत। कुंभमेळ्यासाठीचं प्रमुख ठिकाण असलेल्या रामकुंड परिसरातली छोटी मोठी मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। त्यामुळे नाशिकचं हे असं चित्र दिसून येत आहे। एकंदरीत राज्यात बऱ्याच भागात मान्सून सक्रिय झाला असला तरी काही जिल्ह्यांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे। भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार 25 जुलै रोजी महाराष्ट्रासह 17 राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। यात दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगालसह इतर राज्यांचा समावेश आहे। दिल्लीत 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।